तर मित्रांनो, आपण अक्कलकोटमध्ये आल्यावरती राहण्याची सोय हा नेहमी प्रश्न पडतो. ते कोणाला माहित नसतं कुठे जायचं कुठे राहायचं. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आपल्या अक्कलकोटमध्ये किती भक्ती निवास आहेत आणि तुम्हाला एंडमध्ये तुम्हाला स्पेशल रूम असेल, म्हणजे एक चिप मध्ये तुम्हाला कुठे राहता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अक्कलकोटमध्ये आल्यावरती राहण्याची सोय तुम्ही भक्ती निवासमध्ये किंवा जी मी रूम दाखवली आहे तिथे तुम्ही राहू शकता. अक्कलकोटमध्ये 3 भक्ती निवास आहेत. पहिलं जे आहे ते यात्री निवास. तर चला तर मग आपण पहिल्यांदा यात्री निवास बघूया. इथे तुम्हाला हॉलमध्ये राहण्याची सुद्धा सोय आहे. सिंगल बेड तुम्हाला 250 मध्ये इथे तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्ही सिंगल पर्सन असाल इथे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. यात्री निवास बघितल्यावरती त्याच्याच बाजूला तुम्हाला यात्री भवन आहे. इथे तुम्हाला एसी नॉन एसी रूम्स खूप स्वस्तामध्ये तुम्हाला भेटून जातील. एक देणगीच्या स्वरूपात इथे देणगी दिल्यासारखं आपण इथे राहून स्वामीची सेवा करू शकतो. दुसऱ्या फ्लोअर खूप स्पेशियस असा रूम होता. ड्युलक्स नॉन ड्युलक्स इथे रूम अवेलेबल आहेत. मला तर हा रूम खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर आपण येतो मेन भक्ती निवासाकडे. इथे ABCDE असे 4 ते 5 ब्लॉक आहेत. तुम्हाला भक्ती निवासाचा नंबर सुद्धा दिलेला आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही भक्ती निवास बुक सुद्धा करू शकता. पण हे खूप मोठे भक्ती निवास आहे. फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही विकेंडला आलात हे भक्ती निवास पूर्ण फुल होऊन जातं. त्यामुळे जेवढं तुम्ही लवकर याल तेवढं तुम्हाला भक्ती निवासमध्ये राहण्याची सोय होऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही भक्ती निवास बघितलात. 3 भक्ती निवास आहेत ते तुम्ही बघितले. तिथे तुम्ही राहायची सोय करू शकता. मी तुम्हाला नंबर सुद्धा दिलेला आहे तिथे भक्ती निवास इथे. आता आपले कसं असतं माहितीये का, आपण मराठी माणूस असतो, आपल्याला मिडल क्लास फॅमिली असते. कधी कधी असं होतं की आता वीकेंडला आपल्याला भक्ती निवास मिळत नाही, डायरेक्ट बुकिंग होऊन जातात. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस अशी पण असते भक्ती निवासमध्ये. त्यामुळे चिप मध्ये जिथे रूम पाहिजे असेल तिथे आपण लॉज वगैरे बघितलं तर 1500 2000 असे वीकेंडचे रेट्स असतात. वीकडेज मध्ये तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे आता रात्री आम्ही आलो होतो, रात्री आम्हाला हा रूम भेटला चिप मध्ये. तर तुम्हाला रूम दाखवतो तो कसा आहे आणि तुम्हाला प्राइस पण सांगतो. या मित्रांनो, हा बघा आपला रूम. रात्री आम्ही इथे राहिलो होतो. एकदम घरगुती टाईप आहे. हा बघा, हा आपला 2 बेड दिले होते. मस्त पंखा आहे इथे, मस्त पैकी एक्सप्रेस चार्जिंगची वगैरे सगळी सोय आहे इथे. 2 बेड मस्तपैकी राहू शकता इथे. काही गरम वगैरे काही होत नाही. आणि तुम्हाला टॉयलेट वगैरे दाखवतो इथे. हे बघा इथे, म्हणजे एकदम घरगुती टाईप होतं. इथे टॉयलेट होतं आणि ते बाथरूम होतं आंघोळीसाठी. गरम पाण्याची वेगळी सगळी सोय होती इथे.